महाड तालुक्यातील कांबळे तर्फे महाड बौद्धवाडीमधील घराला लागली भीषण आग. आगीमध्ये घराचं प्रचंड नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. शेतकऱ्याच्या घरातील साहित्यासह 2 भात मळणीचे भात गेले जळून. मायबाप सरकारनं नुकसान भरपाई करून द्यावी, शेतकऱ्यांची मायबाप सरकारला हाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज. आज महाड तालुक्यातील कांबळे तर्फे महाड इसानी कांबळे गावातील बौद्धवाडीतील एका घराला अचानक भीषण आग लागली. या आगीमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. बौद्धवाडीतील शेतकरी चंद्रकांत लक्ष्मण कासारे हे आपल्या परिवारासह शेतावर गेले असता आणि यामुळे मुलं शाळेमध्ये गेलेले असताना अचानक घरामध्ये आग लागली आणि घरातील सर्व साहित्य जळून खाक झालं. यामध्ये कासारे कुटुंबाने आपल्या शेतातील 2 भात मळणी काढून ठेवलेले होते. हे सर्व भाग जाणून त्याची राख झाली. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. फायर स्टेशनचे कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीमुळे आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण झाला होता. ही आगीची बातमी मंत्री महोदय भरतशेठ गोगावले यांच्या सौभाग्यवती सुषमाताई गोगावले यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्याला धीर दिला आणि तलाठी यांना सदर घटनेचा पंचनामा करण्यासाठी फोन करून शेतकऱ्याला सहकार्य करण्यास सांगितलं. हे शेतकरी कुटुंब अतिशय गरीब कुटुंबातील असून या शेतकऱ्याला शासनानं मदत करावी अशी मागणी कांबळेतर्फे महाड ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी केली. यावेळी घटनास्थळी बहुजन सेना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दीपेश भाऊ जाधव यांनी देखील भेट देत शेतकरी कुटुंबाला धीर दिला. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. तेच झालं म्हणून तर ते ना तर पाठी काय झालं असेल ते पूर्ण घराला लागलं. त्या टायमाला सगळे बाहेर होते. घरात कोण दरवाजे दोन्ही बंद होते. छोटे मुलीमुळे ते सगळे बाहेरच गेले. मुलं शाळेत गेली. ते बाहेर काढून टाकले. काली मनी गाली परशी मनी गाली किती हाल होता इथे अजून आम्ही सर्व शेतावरती गेलेले होते. मुलं शाळेत गेलेली आणि घरी कोणीच नव्हते. शॉर्ट सर्किट झालं आणि घरामध्ये जळून गेले सगळे. जवळजवळ 2 लाखाची वस्तू होती. तेवढ्याची सगळी राखाडी झाली. आमची मागणी फक्त शासनाला आहे की विनंती की आम्हाला भरपाई मिळावी. आज आमच्या कांबळेतर महाड बौद्धवाडी येथे चंद्रकांत लक्ष्मण कासारे यांच्या इथे अनावधानाने आग लागली. आगीचं त्यांचं कारण स्पष्ट झालेलं नाही, पण आग लागली. मोठी नुकत्याची नुकसान झालेली आहे आणि कुटुंब एकदम गरीब घराण्याचं कुटुंब आहे. त्याचे इतकी नुकसान झाले ते भरून निघणारी नाही आहे. आणि त्यासाठी फायर ब्रिगेडचे आपले लोक आहेत, पिंगळे सर, आमचे डिपार्टमेंटचे पवार सर आणि आमचे हे संकेत सकपाळ आणि ग्रामस्थ यांच्या मेहनतीने जी आग खरोखर अटक झाली. आता अजूनही मोठा अनर्थ झाला तर काही इतर लोकांच्या घरांना पण आग लागण्याची शक्यता होती. त्यामुळे मी माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने ह्या सर्व टीमचं मी आभार मानतो.